नमस्कार. नोकरी जाहिरात कट्टातर्फे आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आणि धुळे एनएचएम तर्फे आपण या अगोदर हा व्हिडिओ टाकलेला आहे आणि एनएचएम तर्फे विविध जिल्ह्यांकरता ज्या जाहिराती आलेल्या आहेत त्या सुद्धा आपल्या चॅनलवरती आपण प्रकाशित केलेल्या आहेत. तर आजची जी जाहिरात आहे ती बृहन्मुंबई महानगरपालिका भरती आहे. याच्यामध्ये मेडिकल ऑफिसर असेल, प्यून असेल, त्यानंतर कन्सल्टंट असेल, कम्प्युटर ऑपरेटर असेल, या पदांकरता ही जाहिरात निघालेली आहे. काय क्वालिफिकेशन पाहिजे, काय वेतन पाहिजे, सर्व काही डिटेल्स माहिती घेणार आहोत. आणि मित्रांनो, ही जी काही पदं आहेत ती थेट मुलाखतीद्वारे भरली जाणार आहेत, असंही जाहिरातीमध्ये सांगितलेलं आहे. सर्व काही डिटेल्स पाहण्या अगोदर आपला चॅनल जर कोणी अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, पोस्ट बघा, वैद्यकीय अधिकारी मेडिकल ऑफिसर पदाच्या 3 जागा आहेत. कायदेशीर सल्लागार म्हणजे लीगल कन्सल्टंट 1 जागा आहे. संगणक ऑपरेटर 2 जागा. शिपाई ऑब्लिक अटेंडंट प्यून 1 जागा. म्हणजेच वैद्यकीय अधिकारीला 55,000 रुपये पेमेंट असेल, लीगल कन्सल्टंटला 40,000 रुपये, कम्प्युटर ऑपरेटरला 18,000 रुपये आणि प्यून या पदाला 15,500 प्रति महिना वेतन असेल. आपल्याला या स्क्रीनमध्ये जे काही पोस्ट आणि क्वालिफिकेशन्स हे दोन्ही दिसत आहे. त्याच्यामध्ये बघा, क्वालिफिकेशनमध्ये वैद्यकीय अधिकारी याच्याकरता एमबीबीएस, कायदेशीर सल्लागार म्हणजे लीगल कन्सल्टंट याच्याकरता LLB और एनी ग्रॅज्युएट, एनी अदर पोस्ट ग्रॅज्युएट इन लॉ. LLB तुमचं असेल किंवा त्याच्यामध्ये ग्रॅज्युएट असेल किंवा पोस्ट ग्रॅज्युएट असेल तर आपण याकरता अप्लाय करू शकता. तिसरी जी पोस्ट आहे ती संगणक ऑपरेटर, याच्याकरता एनी डिग्री पाहिजे आणि सर्टिफिकेट पाहिजे. टायपिंग स्पीड जे आहे ते 30 वर्ड्स पर मिनिट इन मराठी पाहिजे आणि इंग्लिशमध्ये जे आहे ते 40 वर्ड्स पर मिनिट मध्ये पाहिजे. शिपाई या पदाकरता जे क्वालिफिकेशन हवं आहे ते 10वी पास हे क्वालिफिकेशन हवं आहे. त्याच्यामध्ये वयोमर्यादा बघा, पोस्ट 1, पोस्ट 2, पोस्ट 3 आणि पोस्ट 4 या 4ही पदांकरता वेगवेगळी वयोमर्यादा आहे. त्याच्यामध्ये बघा, किमान 18 वर्ष कंप्लीट असणं गरजेचं आहे. कमाल वय जे आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे. जॉब लोकेशन जे आहे ते जॉब लोकेशन मुंबई इथं आहे आणि अर्ज दाखल करण्याची पद्धत ही ऑनलाईन आहे. अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख 1/7/2025 आहे. अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 10 जुलै 2025 आहे. मुलाखतीची तारीख जी आहे ती शॉर्टलिस्ट केल्यानंतर आपल्याला मुलाखतीची तारीख कळवण्यात येईल. ती मुलाखतीची तारीख ही 23 जुलै 2025 आहे. अर्ज दाखल करण्याकरता जो गुगल फॉर्म दिलाय तो आपल्या स्क्रीनवरती आपल्याला दिसत आहे. याशिवाय ही जी जाहिरात आहे, मूळ जाहिरात, ती मूळ जाहिरात या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण टाकलेली आहे. तिथून आपण डाउनलोड करू शकता व त्या लिंकवरती आपण अप्लाय करू शकता. याशिवाय जे अधिकृत संकेतस्थळ आहे portal.mcgm.gov.in याच्यावरही मूळ जाहिरात आपल्याला डाउनलोड करता येईल. या व्यतिरिक्त आपल्याला काही शंका असल्यास व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आम्ही तुम्हाला तुमच्या शंकांचं निरसन करण्याचा तिथं नक्की प्रयत्न करू. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण इथंच थांबतोय. उद्या भेटू नवीन रिक्रुटमेंटसह. तोपर्यंत पाहत रहा नोकरी जाहिरात कट्टा. धन्यवाद.